कुस्तीची सलामी दिली गेलेली आहे शेख चांद पैलवान यांच्या हस्ते। करण संभाजीनगर हातवरती करा करण आणि विक्रम गायकवाड कोल्हापूर हातवरती करा। क्रमांक 2 सुदर्शन हरा विदर्भ केसरी प्रमोद काळे महाराष्ट्र चॅम्पियन संभाजीनगर चला मैदानावर। सुदर्शन हराळ संभाजीनगर या दोन्ही पैलवानांना दिलीप भाऊ सूचना दिलेली आहे, आता लंगोट परिधान करून येतील। आणि क्रमांक 1 चे पैलवान विजय शिंदे महाराष्ट्र चॅम्पियन वारा आणि विरोध तात्या जुमाळे पंढरपूर केसरी 51,000 रुपये इनामाची कुस्ती आहे। आणि बाउन्सर केलेले आहे सरपंच गट ग्रामपंचायत सापळे शिवसेना वाशिम उपजिल्हा प्रमुख सन्माननीय महादेव भाऊ सावके यांच्यातर्फे। हा 2 क्रमांकाचे पैलवान मैदानामध्ये चला। पैलवान सुदर्शन दिल्ली विदर्भ केसरी आणि पैलवान प्रमोद काळे महाराष्ट्र चॅम्पियन संभाजीनगर, दोन्ही पैलवानासाठी फर्स्ट कॉल आहे। चला पैलवान कुस्ती करेला आता इकडे कुस्ती बघा। करण संभाजीनगर विरुद्ध विक्रम गायकवाड कोल्हापूर। देखना पैलवान ब्लॅक टायगर विरुद्ध व्हाईट टायगर अशी कुस्ती लावली। तिकडे लक्ष द्या काय झालं। कुस्ती कडेला गेलेली आहे तिकडं। निकल गया उसका हाथ निकल गया। चला प्रथम क्रमांकाचे पैलवान विजय शिंदे वारा आणि पैलवान तात्या जुमाळे पंढरपूर हे दोन्ही पैलवान मैदानामध्ये येतील। आणि 2 क्रमांकाची कुस्ती पैलवान सुदर्शन दिल्ली विदर्भ केसरी आणि प्रभू अरे कब्जा घेतला विक्रम गायकवाडनं करणचा। झालं इंजुरी झाली मग कुस्तीचं प्रवीण वारा विजयी झालेला आहे। प्रवीण वारा विजयी झालेला आहे। चॅम्पियन विजय शिंदेचा पट्टा बघ। चला कारण दुसऱ्या क्रमांकाची जोड मैदानामध्ये या। सुदर्शन पैलवान दिल्ली आणि प्रमोद काळे महाराष्ट्र चॅम्पियन संभाजीनगर। चला प्रमोद काळे आणि सुदर्शन दिल्ली। सुदर्शन पैलवान दिल्ली विदर्भ चॅम्पियन आणि प्रमोद काळे महाराष्ट्र चॅम्पियन। प्रमोद काळे महाराष्ट्र चॅम्पियन संभाजीनगर। चला दोन्ही पैलवान। आणि क्रमांक 2 चं बक्षीस स्पॉन्सर केलेला युवा नेते सन्माननीय प्रफुल्ल भाऊ देवळे यांनी 31,000 रुपये इनामाचा। आणि प्रफुल्ल भाऊ देवळे कुस्ती आपण मैदानावरती यायचा। आणि क्रमांक 2 ची कुस्ती होणार आहे सुदर्शन हरा विदर्भ केसरी विरुद्ध पैलवान प्रमोद काळे महाराष्ट्र चॅम्पियन। दोन्ही पैलवानासाठी फर्स्ट कॉल आहे। दोघांना पहिला पुकार दिलेला आहे दोन्ही पैलवानांना। चला मैदानावरती सुदर्शन हराळ प्रमोद काळे आणि क्रमांक 1 चे पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन विजय शिंदे तात्या जुमाळे पंढरपूर केसरी। आणि माझे गुरुवर्य पैलवान रामू गोरगाचे वस्ताद यांच्या मनाला आनंद वाटला आणि माझ्या कॉमेंटसाठी मला 100 रुपयाचं बक्षीस दिलं। मी त्यांच्या मनापासून आभारी आहे। ओ काय कुस्ती व्हायला लागली। टाळ्या करा की मंडळी, एकदा टाळ्या। हे जोड बांधण्यासाठी ज्या मंडळीने अहोरात्र कष्ट घेतले चपल्याने चपल्या झिजून गेले त्यांच्या। सोपं नाही हो जोड लावणं।
आला सुदर्शन हराळ आलेला आहे. सुदर्शन हराळ आलेला आहे. त्याच्या बरोबर लढणारा प्रमोद काळे. हा गया प्रमोद. चला प्रमोद काळे, सुदर्शन हराळ. दिलीप भाऊ, एटीएम मशीन चालू झालं का काय वाटायला लागलं? काय मोठा मोबाईल लागले शाबास. आला तिकडे सुदर्शन पहलवान ढिली विदर्भ केसरी. सुदर्शन आलेला प्रमोद काळे पण आलेला आहे. सुदर्शन आला, प्रमोद काळे आला, विजय वाडा यायला लागला, तात्या जुमाळे पण यायला लागलेला आहे. चला तात्या, पंढरपूर केसरीचे मानकरी तात्या जुमाळे पैलवान आणि महाराष्ट्र चॅम्पियन विजय शिंदे. चला नफीस वस्ताद, ही जोड बांधून घ्या. 2 क्रमांकाची मान्यवरांना पुकार द्या. आता हे मैदान शेवटच्या टप्प्यात आलं. युवा नेते सन्माननीय प्रफुल्ल भाऊ देवळे यांना विनंती आहे की त्यांनी मैदानामध्ये जाऊन आपल्या शुभ हस्ते कुस्ती जोडायची आहे. प्रफुल्ल भाऊ देवळे, आपण शेतपटा आत मैदानावरती जायचं. बाजारातला अस्सल माल तेवढा आज 80 मुक्कामी आलेला अस्सल माल. बंडूभाऊ धनगर हे प्रफुल्ल भाऊ देवळेची कुस्ती लावतील, कारण प्रफुल्ल भाऊ देवळे या ठिकाणी हजर नाही. त्यांचे सहकारी मित्र बंडूभाऊ धनगर यांच्या आणि आक्रमक झाला करण संभाजीनगरचा. चला बंडूभाऊ कुठे आहे? बंडूभाऊ जा मैदानावरती. अनिल भाऊ घोडके हे पाहुणे मंडळींना जाऊ द्या. बंडूभाऊ धनगर, पांडुरंग पांढरे, पांडुरंग भाऊ पांढरे आणि बंडू भाऊ धनगर या दोन्ही मान्यवराच्या हस्ते या ठिकाणी जोड लावण्यात येणार आहे. नफीस भाऊ आलेले आहेत. पांडुरंग पांढरे आणि बंडूभाऊ धनगर. बंडूभाऊ धनगर, प्रफुल्ल भाऊ देवळे हजर नसल्यामुळं हे दोन त्यांचे जवळचे मित्र हे कुस्ती लावायला समोरून झोली देऊन कब्जा घेण्याचा प्रयत्न होता करणचा. पांडुरंग पांढरे यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बोला बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. सुरुवात झालेली कुस्ती ही 2 क्रमांकाची आहे. क्रमांक 2 इनाम रुपये 31,000. सुदर्शन विरुद्ध प्रमोद काळे. चला विजय भाऊ शिंदे आणि तात्या जुमाळे गाडीला हिटर लावा, अंग तापवा. आता 1 क्रमांकाची कुस्ती होणार आहे, त्यामुळे कुणीही बाजूला आजूबाजूला जाऊ नका. 1 नंबरची कुस्ती लागणार आहे. करण संभाजीनगर, विक्रम गायकवाड कोल्हापूर अशी कुस्ती लागलेली आहे. तिथं इकडं सुदर्शन हराळ दिल्लीचा विदर्भ केसरीचा मानकरी आहे आणि प्रमोद काळे महाराष्ट्र चॅम्पियन आहे. प्रमोद काळे सराव करतो भारत माता कुस्ती केंद्र हरसूल, अर्जुन अवताडेचा पट्टा आहे. आणि सुदर्शन सराव करतो साई कुस्ती सेंटर राजोर, एनआयएस कुस्तीकोच तानाजी नरके सरांचा पट्टा आहे.
एक नंबरचे पैलवान चला आता पैलवान गजानन भाऊ गायकवाड तुम्हाला वारंवार पुकार द्यायला लागले. आता इथं विजय वारा तात्या जुमाळे दोघांना पहिला पुकार झालेला आहे. आता दुसरा पुकार दिला जाईल, नंतर तिसरा दिला जाईल. नाही आला मैदान संपलं. हा मोकळ्या हाताने गुलाल लावून घरला जावं लागल. त्याच्यामुळं तुम्ही अनेक स्पर्धा गाजवलेले पैलवान आहात, अनेक मैदाने गाजवलेले पैलवान आहात. स्पर्धेमध्ये असला प्रकार चालत नाही. पहिल्या पुकारात जावं लागतं. अनुभव सिद्ध आहात तुम्ही. या महाराष्ट्राचे स्टार पैलवान आहात आणि या महाराष्ट्राचा सेलिब्रिटी पैलवान विजय शिंदे मैदानावरती यायला लागलेला आहे. तात्या जुमाळे हा सुद्धा मैदानावरती यायला लागलेला आहे. हो काय कुस्ती व्हायला लागली हो गजूभाऊ, अशी कुस्ती व्हायला लागली. हा दिलीप भाऊ कुठं दिलीप भाऊ शिंदे कुठं आहेत? दिसेन नाहीत राव. हा बघा दिलीप भाऊ कसं सौंदर्य सावळे सुंदर रूप मनोहर. दिलीप भाऊ ये पैलवान विजय वारा तात्या जुमाळे. विजय वारा तात्या जुमाळे चलिए मैदान पे. फार वेळ झालेला आहे. घड्याळ काटा कोणासाठी थांबत नाही. वाटतं पाणी कळून येत नाही. आजचा पेपर उद्या कोण वाचत नाही. आज 10 रुपयाला घेतलेला पेपर उद्या 2 रुपये किलोनं रद्दीत विकावा लागतो. ज्या सूर्याचा उन्हाळ्यामध्ये तिरस्कार केला जातो त्या सूर्याची हिवाळ्यामध्ये आतुरतेनं वाट बघितली जाते. कारण ज्या त्या वेळेला ज्या त्या वेळेची किंमत होत असते. त्याच्यामुळं वेळेचं भान ठेवा. मी आतापर्यंत 10 वेळा पुकार, एवढे पुकार कुणालाच देत नाही मी. नागेश भाऊ गती तिथं प्रगती थांबला तो संपला. कॅम्प्युटर युग आहे, विज्ञानाचा युग आहे. त्यामुळं सगळं फास्ट चाललंय. आता पूर्वी तासन तास चालायची कुस्ती आता 6 मिनिटावर येऊन थांबली. परिवर्तन संसार का नियम होता आणि निकाल लावण्याचा प्रयत्न होता. एक डावाची पकड तिथं पाय अडकवला आणि पंचाचा निर्णय अखेरचा. पैलवान निखिल दादा नांदणकर, पैलवान अंकुश भाऊ वळके आणि पैलवान गोपाल जैरव या त्रिमूर्तीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या मैदानावरती स्वागत आहे. निखिल दादा सुद्धा फार मोठे पैलवान होते. आता कुस्ती थांबलेली आहे. कुस्ती क्षेत्रात असते तर आज 1 नंबरला नक्कीच लढले असते. चला विजय फर्स्ट बॉल तात्या फर्स्ट बॉल. दोघांना पहिला पुकार दिलेला आहे. निळी लांग परिधान केलेला पैलवान प्रमोद काळे महाराष्ट्र चॅम्पियन संभाजीनगर आणि केसरी रंगाची लांग परिधान केलेला पैलवान सुदर्शन पैलवान दिल्ली विदर्भ केसरी. अशी ही 2 नंबरची कुस्ती आहे. रोख रक्कम 31,000 रुपये श्री प्रफुल्ल भाऊ देवळे युवा नेते यांच्यातर्फे ही कुस्ती आहे. या विक्रम भाऊच्या आणि करणच्या कुस्तीला 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. 5 मिनिटांमध्ये कुस्ती निकाली करा केल्यानं होते आणि केलंच पाहिजे. प्रयत्न कन रगड़ता वालों चाहिए ठेले गड़े कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ न होता बेटा, हौसलों से उड़ान होती है. हौसला बुलंद रखिए. अदनान पैलवान कमेंट्री ऐकून खुश व्हायला लागली. तिकडं अमावस्यावर कब्जा घेतलाय पौर्णिमेनं.
सुंदर अशी कुस्ती आणि त्या कुस्तीला पंचायत चांद पैलवान हिंगोली हात वर करा वस्ताद एकदा शाबास तिकडे समोरून झोळी बांधण्याचा प्रयत्न विक्रम गायकवाडचा कुस्ती करा झोळी डावाची पकड मजबूत केली होती विक्रम गायकवाडने आणि या ठिकाणी काही वारकरी संप्रदायातला माणूस उभा आहे नावचं नाव गणेश कदम महाराज यांच्या गळ्यामध्ये माऊलीचं माळ घातलेली आहे माऊलीचा फार मोठा इतिहास आहे ज्ञानेश्वर माऊलीचा किती मिनिटं राहिलेले आहेत चार पैलवान ज्ञानेश्वर माऊली जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी वयाच्या 16व्या वर्षी 9,000 उभ्या लिवल्या ज्ञानेश्वर माऊलीनं वयाच्या 18व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली एक नंबरचे पैलवान चला चला मैदानावरती वेळ वाया घालवू नका दिले कुस्तीला 2 मिनिटं वेळ पहिला पॉइंट घेतो पैलवान विजय कुस्ती गुणावरती आली वयाच्या 18व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली वार होता गुरुवार इसवी सन 1296 सगळ्यात जास्त जबरदस्त अहो हे 3 वर्ष झालं हे माणूस जोडला होते हो 3 वर्ष झालं 3 वर्ष इस्माईल भाईच्या नावानं सगळ्या जणांना टाळ्या वाजवा सगळ्यांना हात जोडून विनंती टाळ्या वाजवा जसा गजभाऊ जसा रामायणामध्ये हनुमंताची कीर्तिमानी मोठी आहे तशी या अनसिंगच्या मैदानामध्ये हनुमंत बनून तुमच्या सोबत सहकार्य करता चला विजय शिंदे वारा फर्स्ट कॉल आणि तात्या जुमाळे फर्स्ट कॉल चांद पैलवान आणि नफीस पैलवान हे 2 मराठवाड्याची रत्न कलाजन घालत गावाचे बादशाह होते चांद पैलवान हातवरती करावं बोर्ड जरी धरलं तर पट्टे स्पर्धेला कलाजन बोलून जीत मारणारा पैलवान म्हणजे चांद पैलवान कुस्ती कुणाबरोबर लागू द्यावं सतत हसत कुस्ती करणारा एक हसत मुख चेहरा होता आहे चांद पैलवानचा ते कुस्ती शिरपूर जैनला बघितलेली आहे त्यांची मिर्झा बाबाच्या यात्रेमध्ये बरोबर काय चांद पैलवान 1 नंबरवरती आणि इकडं नफीस पैलवान काय विचारतो आता नफीस पैलवानचं नावच सांगायचं काम कुस्तीतला जादूगा 3 वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन आहे हातवर करा नफीस वाजतात एकदा धरेल तिथं डाव करणारा पैलवान होता धरेल तिथं मी 2015ला 13ला 14ला यांची कुस्ती बघितली अमीन पैलवान पिंपळगाव नांदेड बरोबर आहे ना सर काय कुस्ती व्हायची राव अमीन पैलवान पिंपळगाव यांचं वजन 1 क्विंटल 30 किलो आणि नफीस वस्ताचं वजन फक्त 75 किलो नफीस वस्ता वो हिंद केसरी राकेश पटेल के साथ भी आपकी कुस्ती हुई है फार गाजली होती ती कुस्ती कुठरायला 125 किलो कुठरायला हिंद केसरी हो हिंद केसरी राकेश पटेल बरोबर 2 हात केलेले आहेत या हिंगोलीच्या हनुमान व्यायाम शाळेच्या एका रत्नानं विजय शिंदे वारा विरुद्ध तात्या जुमाळे दोघांना पहिला पुकार दिलेला आहे परवीन वारा कुठं आहे परवीन वारा पाठवा विषय बोल ना प्रवीण आतमध्ये चला बोलवा राजू भाऊ तात्या जुमारे पंढरपूर पैलवान आर्यन गायकवाड शाबास तात्या जुमारेंना मैदानावरती घेऊन या हातोडे मानेवर हातोडे पडायला लागले 2.5 किलो का हात नाही हो 10 किलो का हात आहे आणि कब्जा घेतला तिकडं आकडेवरती आकडे लावण्याचा प्रयत्न होता प्रमोद काळेचा आता मशीन तापलंय आता हजेर तो वजीर कुस्ती बरोबरीनं काय
पॉइंट सुद्धा घेतला नाही. पॉइंट सोडून द्या. कुस्ती बरोबरीनं सोडवलेली आहे. पंचाचा निर्णय गजीभाऊ गायकवाड दिलीपभाऊ दोघांची कुस्ती. टाळ्या करा. कुस्ती ही खट्ट कुस्ती होती आणि दोन्ही पैलवान तेवढे सोलाबोलाचे होते. पैलवान विजय शिंदे तात्या जुमाळे चला मैदानवर. चला पहिला कॉल फर्स्ट कॉल विजय शिंदे वारा आणि तात्या जुमाळे पंढरपूर. चला पैलवान. आणि आजचं हे मैदान संपूर्ण भारत देश घरी बघून बघायला लागलेला आहे. घरी थांबून अल्ताफ पैलवान खांडवा युट्यूब चॅनल वरती सगळेजण त्या माणसासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. काय की टाळ्या सकाळपासून बसला नाही हो तो माणूस. पाणी सुद्धा पिलं नाही. दुपारी 3 वाजल्यापासून सतत सारखा फिरतोय. तात्या आलेला आहे. विजय चला महाराष्ट्र चॅम्पियन नागपूर केसरी गुणवंत बाबा केसरी. चालू कुस्तीला वेळ फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटाचा वेळ. 3 मिनिटावर 5 मिनिटात तिकडे तिकडे पंचाशी बोला आमच्याशी नाही. 5 मिनिटाचा वेळ. आगे तात्या पैलवान आलेले आहे. पैलवान विजय शिंदे सुद्धा आलेला आहे. काय तब्येत आहे राव तात्याची. आला पॉइंट नाही का. आला 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 तात्या जुमाळे आला. टाळ्या करे. वा तात्या जुमाळे आलेला आहे. 6.5 फूट उंच हायटीचा असलेला पैलवान. काय तब्येत आहे बघून घ्या मंडळी सगळेजण. मगाशीच म्हटलं होतं. आता काय बघता त्याला कपडे काढून आल्यानंतर बघा कसा आहे हाई कसा आहे रोग. सोन्याचं पाणी ओतलंय की काय असा चमकायला लागला. आता तात्या जुमाळे पंढरपूरचा मंगळवेढ्याच्या भूमीमधून आलेला आहे. दामाजी पंतांच्या नगरीमधून. हा गया. विजय शिंदे सुद्धा आता मैदानावरती यायला लागलेला आहे. चला विजय शिंदे मैदानावरती चला. माते विचारून झाला पवित्र माते. आईचं नाव पुतळाबाई, गावाचं नाव गोळेश्वर आणि वडिलांचं नाव दादासाहेब जाधव आणि पैलवानाचं नाव खाशाबा जाधव. 23 जुलै 1952 हेलसिंकी राजधानी ऑलिम्पिक गाजवली आणि या भारत देशाला पहिलं कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक दिलं ते या खाशाबा जाधवानं. याच महाराष्ट्राच्या मातीतलं रत्न. आणि परत आकडेवरती आकडे लावली होती प्रमोद काळेनं. परंतु ते जाणलं सुदर्शननं. शनास आला आला पुन्हा विजय शिंदे या ठिकाणी आला. काय एंट्री आहे राव. भारत मातेच्या कीर्ती मुकुटातील अस्सल हिरा या वाशिम जिल्ह्याचा मानबिंदू पैलवान विजय शिंदे मैदानावरती आलेला आहे. खणखणीत दंड ठोकून एंट्री टाकलेली आहे. 3 मिनिटाचा वेळ. फक्त 3 मिनिटं. हो धावपत्ती धाव व्हायला लागली तिथं. 1 नंबरचे आलेले आहेत. आणि क्रमांक 1 चे पाहुणचार सरपंच गट ग्रामपंचायत सापळे शिवसेना वाशिम उपजिल्हा प्रमुख सन्मान्य महादेव भाऊ सावके यांच्यातर्फे 51,000 रुपये इनामाची कुस्ती. 2 मिनिटाचा वेळ. 4 वाजता सांगायला लागले.
2 मिनिटांमध्ये काही घडू शकतं. 2 मिनिटांमध्ये काय तर अवघ्या 30 सेकंदामध्ये गेलेली कुस्ती परत आणण्याची धमक होते. हे नफीस पैलवान मध्ये चांद पैलवान मध्ये गेलेल्या अनेक कुस्त्या त्यांनी परत आणलेल्या आहेत. सावके साहेब कुठे आहेत? हातवरती करा. सावके साहेब क्या बात आहे. सावके साहेब, सावके साहेबाला बघितलं आणि पंढरीच्या पांडुरंगाची आठवण झाली. अहो सावके साहेब, तुम्ही मैदानावरती आलात आणि असं वाटायला लागलं पंढरीचा पांडुरंग विटेवरनं उतरून या मैदानामध्ये अवतरला की काय. शाबास. कुस्ती बरोबरी ना. चला ओंकार जामनाईक, ओंकार जामनाईक आपली गाडी निघालेली आहे. चला क्रमांक 1 ची कुस्ती सर्व आयोजक लावली जाणार आहे. मंडळी, मान्यवर मंडळी सगळे मैदानामध्ये जातील. सन्मान्य महादेव भाऊ सावके, सरपंच गट ग्रामपंचायत सापळे